खूप लोक लिव्ह इन मध्ये वगैरे पण राहतात. त्यांना कधी कधी पटत नाही की लग्न करताना पत्रिका बघणं गरजेचं आहे की नाही. त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की पत्रिका बघणं का बरं गरजेचं आहे? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिव्ह इन हा शब्द कुठे येतच नाहीये. पण शिक्षणाच्या अनुषंगानं आणि बाहेरच्या देशात येणं जाणं असल्यामुळं इकडची संस्कृती तिकडं, तिकडची संस्कृती इकडं अशी होत राहते. मुद्दा काय, बाहेरच्या देशात संस्कृती कशी आहे याचा विचार करा ना. आता लंडनला मी जातो, तिथं माझं ऑफिस आहे. US मध्ये मी जातो, तिथं माझं ऑफिस आहे. त्या लोक सगळ्या टाईपचे लोक माझ्याकडे. त्यामुळं त्यांचं लाईफ कसं आहे ते मला बघायला मिळालंय ना. अंदाज म्हणजे काही नाहीये. मग त्यांच्या घरात जे काही आई वडील आहेत त्यांनी लग्न केलं 18 वर्षानंतर घराच्या बाहेर, ते परत आई वडिलाकडे येतात का काय सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचं डिसिजन ते घेतात. त्या दरम्यानच्या काळामध्ये कोणतं त्यांना वाटला की त्यावर एकत्र राहतात. लग्न करतील नाही करतील काय सांगता येत नाही. जोपर्यंत ते लग्न करून आलेले असतात तोपर्यंत त्यांचे आई वडील तर तेच आहे का नाही ते पण माहित नाही. भारतामध्ये असं नाहीच आहे. त्यांच्यात पत्रिका नाहीये, ज्योतिषशास्त्र नाही, कुठलं शास्त्र नाहीये. त्यामुळे त्यांचं ते बरोबर आहे, त्यात काय प्रॉब्लेम नाही. आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा आहेत ना. म्हणून लिव्ह इन मध्ये लग्न केलं तर सक्सेस होईलच याची काही गॅरंटी नाही. आणि त्याला किती चांगले संस्कार आहेत याचं पण काही बोलू शकत नाही आपण. सो लिव्ह इन मध्ये राहायला ॲज अ एन्जॉयमेंट राहू शकता. पण लग्नासाठी जर विचार करायचा असेल तर दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचा पाठ किती मजबूत आहेत आणि ग्रहाप्रमाणे ते किती कम्पॅटेबल आहेत या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं. त्यानंतर पुढे गेलं तरच ते पुढे टिकू शकतं.